गावाला येऊन आज जवळपास 1 आठवडा झाला होता, पण हा व्हिडिओ आज पोस्ट करत आहे। आम्ही गावाला जाण्याच्या तयारीत असतानाच या छोट्या छोट्या मुली मला भेटायला आल्या। त्यांना भेटली तेवढ्या सिंधेवाईला भाऊ आणि वहिनी पण आले होते, त्यांनी पण थोडा टाइम थांबले होते। त्यानंतर ते गावाकडे जाण्यासाठी निघाले आणि आम्हीही तयारी करून निघालो। मग आमचा प्रवास सुरू झाला आणि नॉनस्टॉप डायरेक्ट चारगाव धरणाजवळ येऊन थांबलो। फक्त 5 मिनिट ब्रेक घेतलं होतं तरी थकवा कमी झाल्यासारखा वाटत होता आणि छान फ्रेश वाटत होतं। त्यानंतर शेवटी घरी पोहोचलो। घरी आल्यावर आधी छान फ्रेश झालो आणि इथे येते आजच्या व्लॉग मधली खरी स्टोरी। माझ्यासोबत विश्वासघात झाला ते एका कस्टमरने केला। एका कस्टमरने केकचं ऑर्डर दिलं होतं। मी त्यांच्यासाठी केक बनवून रेडी ठेवली। 1 दिवस नाही, 2 दिवस नाही तर 4 दिवस केकची वाट पाहत ठेवली, पण कस्टमर केक घ्यायला आलाच नाही। मग शेवटी म्हटलं आता काय करायचं, केक आपणच खाऊन घेऊ। आणि खरं सांगायचं तर तुम्ही केक बेकर असाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, केकची ऑर्डर घेताना शक्यतो आधी ऍडव्हान्स घ्या, नाहीतर माझ्यासारखं 4 दिवस केक सांभाळत बसावं लागणार। तुम्ही बेकर असाल तर सांगा तुमच्या सोबतही कधी कस्टमरने असं केलंय का? बाय।